शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 13 ऑगस्ट. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 14 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस हा होणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर मालवण, त्याचबरोबर इथे जर मालवण, त्यानंतर कणकवली हा जर परिसर जर बघितला, देवगड, विजयदुर्ग, तर या परिसरामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस हा होणार आहे. दिवसभर या परिसरामध्ये आता हा समुद्र किनारपट्टा जो आहे या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. संगमेश्वर, त्याचबरोबर चिपळूण, जयगड, रत्नागिरी, दाभोळ, खेड, दापोली, मंडणगड, हरिहरेश्वर, त्याचबरोबर महाड, महाबळेश्वर, वाई, भोर, लवसा, नागठाणे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, पेण, कर्जत, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर शहापूर, वडा, त्याचबरोबर आपण जर घोटी, हा संपूर्ण परिसर बघितला, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचा काही परिसर, तर हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये आपल्याला जास्त नाही पण रिमझिम पाऊस हा दिवसभर दिसत आहे. म्हणजे विषय काय होतो, त्या पलीकडच्या पट्टीमध्ये संपूर्ण समुद्र किनारपट्टी आहे, त्यामुळेच त्या भागात कंटिन्यू म्हणजे रिमझिम किंवा मुसळधार पाऊस हा सुरूच असतो. त्याचबरोबर आपण जर चांदवड, निफाड, सिन्नर हा परिसर बघितला तर या भागात देखील जास्त काही पाऊस वगैरे नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे. संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव, येवला, मनमाड, नांदगाव, वैजापूर, खिर्डी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड, चाळीसगाव, हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. पाचोरा, जळगाव, पारोला, त्याचबरोबर शेवगाव, जामनेर, जळगाव, भुसावळ, बोदवड, त्याचबरोबर मलकापूर, बुलढाणा, त्याचबरोबर रावेर, पल, येवल, भुसावळ, बुऱ्हाणपूर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. जास्त प्रमाणात देखील पाऊस नाही आहे, पण रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या भागात देखील असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर खामगाव, त्याचबरोबर अकोला, पाटी, हा परिसर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. अकोल्यामध्ये झाला तर दुपारी 3च्या आसपास पाऊस होईल. पाटीमध्ये देखील दुपारी पाऊस होईल. जळगाव, जामन, बुऱ्हाणपूर, रावेर, पल, येवल, भुसावळ, जळगाव या भागात देखील 3च्या आसपास जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर अंजनगावमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. अमरावतीमध्ये कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा हा परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस आहे, पण जास्त प्रमाणात नाही आहे. रिमझिम पाऊस हा असणार आहे. वर्धा, उमरेड, आर्वी, यवतमाळ, अर्नी, पुसद, वाशिम, मेकर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. आपण जर लातूर, उदगीर, त्याचबरोबर बिदर, त्याचबरोबर धाराशिव, बार्शी, पंढरपूर, सोलापूर हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील आपल्याला म्हणजे जास्त नाही, बीड, केज, जामखेड, बार्शी, धाराशिव या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर अक्कलकोट, कलबुर्गी, त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर या भागात देखील आपल्याला पाऊस हा दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, 13 ऑगस्टला जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागात असणार आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर वार आहे शुक्रवार, तारीख आहे 14 ऑगस्ट. 14 ऑगस्टला आपण हा जर परिसर जर बघितला तर आपल्याला दुपारी म्हणजे विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव, सावंतवाडी, कणकवली, राजपूर, रत्नागिरी, ईश्वरपूर या परिसरांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे दुपारी. त्याचबरोबर चिपळूण, महाबळेश्वर, सातारा, दापोली, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, मुंबई, बोईसर, घोटी, नाशिक, पेठ, वापी, वलसाड म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर नवपूर, नंदुरबार या भागात देखील आपल्याला काही भागात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर साक्री, धुळे, अंबळनेर, शिरपूर, चापडा, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, सटाणा, कोपरगाव, शेवगाव, जळगाव, बोदवड, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर खामगाव, अकोला, अकोट या भागात देखील आपल्याला पूर्णपणे म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही आहे,
पाऊस आहे तर तो धरणीमध्ये आहे, चिनारामध्ये आहे, म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. आपण जर अचलपूर, अमरावती, त्याचबरोबर मुलताई, अरवी, वर्धा, नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर हिंगणघाट, चिमूर, उमरेड, चिमूर, त्याचबरोबर हिंगणघाट या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आज संध्याकाळी देखील होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर इकडे जर बघितलं म्हणजे शुक्रवारी 14 ऑगस्टला हिंगोली हा परिसर बघितला, हिंगोली, पुसद, वाशिम, तर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. परतूर, जिंतूर, माजलगाव, परभणी, नांदेड, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, धाराशिव, नलदुर्ग, बार्शी, केज, बीड, अंबड, जालना, भोकरदन, चिखली, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, पैठण, अहिल्यानगर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, दौंड, इंदापूर, बारामती, त्याचबरोबर सांगोला, विटा हा परिसर जरी बघितला तर या भागात देखील आपल्याला जास्त काही पाऊस दिसत नाही आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे, काही भागात म्हणजेच रिमझिम पाऊस असेल, हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? वार आहे गुरुवार, तारीख आहे 13 ऑगस्ट, वार आहे शुक्रवार, तारीख आहे 14 ऑगस्ट. या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.